आणि तसं दाखवलं गेलं. वेंडर्सना रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे रस्त्यावर चालताना सुरक्षा कशी करावी अशा ह्याच्या हेडिंगखाली पैसे ट्रान्सफर केले गेले. पैसे HDFC बँकेनी कसे केले आता हे फार महत्त्वाचं आहे. CEOनी ऑर्डर दिल्या का नाही, कमिटीने ऑर्डर दिल्या का नाही, लीगल डिपार्टमेंटने ऑर्डर दिल्या का नाही, कुठलंही कोणीही ऑर्डर न देता फक्त वरून सांगितलं गेलं. एका ज्युनियर ऑफिसरला ते करायला भाग पाडलं. कुठलंही लीगल त्यांनी म्हणजे वर्बल क्लिअरन्स नव्हतं, झोनल हेडचं क्लिअरन्स नव्हतं, क्लस्टर हेडचं क्लिअरन्स नव्हतं, लीगल किंवा कंप्लायन्स टीमचं सुद्धा क्लिअरन्स नव्हतं. असं असताना 2.51% हे पैसे दिले गेले आणि ते देऊन HDFCनी वेंडरला दिले. वेंडरनी ते इतर यांना सगळ्यांना MSRDCला ट्रान्सफर केले. आता याच्यात कोणी म्हणेल गोंधळ काय आहे. 45 कोटी त्यांनी दिले असा विजिलन्स रिपोर्ट आलाय. असे पैसे कोणालाही HDFC सारख्या बँकला कायदे मोडून देता येत नाही. तात्काळ याच्यावर खरं RBIची कारवाई व्हायला हवी होती, सेबीची कारवाई व्हायला हवी होती. कारण HDFC बँक हे एक लिस्टेड स्टॉक आहे. तो मुंबई स्टॉक एक्सचेंजवर आहे, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आहे, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर आहे आणि इंडियाचा फॅक्टा US बरोबर साईन झालं आहे. म्हणून त्यांना अतिशय हे सगळं केअरफुली त्यांच्या कंप्लायन्सच्या बाहेर जाऊन कुठल्याही बँकेला असे व्यवहार करता येत नाही. तर हा HDFC बँकचा अतिशय मोठा फ्रॉड असं HDFC बँकनी केलं आहे. आणि हेच जेव्हा 18 मार्चला अतन्यू चक्रवर्ती नावाचे त्यांचे जे अतिशय मोठे ऑफिसर होते ते म्हणाले की त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. तो राजीनामा दिल्यानंतर ऑडिटमध्ये ही इन्क्वायरी निघाली. ऑडिटच्या क्वेरीनंतर एक विजिलन्स कमिटी बसवली गेली आणि विजिलन्स कमिटीचा रिपोर्ट आहे की हे सगळं चुकीच्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करून MSRDCला दिले गेले. आता आपल्या MSRDCचा काय रोल त्याच्यात. आत्ताच्या घटकेला MSRDC म्हणते हे पैसे आमच्याकडे आले आणि ते जमा झालेत, पण मला जी भीती आहे की हे पैसे MSRDCनी जमा केलेले नाहीत. आणि अनिल कुमार गायकवाड जे आधी महाराष्ट्र सदनच्या स्कॅममध्ये सस्पेंडेड ऑफिसर होते ते आता MSRDCच्या उच्च पदावर आहेत, सर्वोच्च पदावर आहेत. आणि ते आणि त्यांचे इतर सगळे जे ऑफिशियल्स, सिनियर ऑफिशियल्स आणि मंत्र्यांनी हे सगळं आता क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे. आत्ताच्या घटकेला महाराष्ट्र सरकारने तात्काळ, कारण भ्रष्टाचाराची सगळ्या सीमा आपण ओलांडल्या आहेत. आत्ताच्या घटकेला एकानंतर एक रोज नुसता भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. खरंच थकलो काढून आता. मला तर खरं गंमत अशी वाटते की विरोधी पक्षाने काल सकाळी हा रिपोर्ट आल्यानंतर काहीच विरोधी पक्ष बोलला नाही आहे. हे खरं अतिशय शॉकिंग आहे. कारण बँकिंग सिस्टम जिथे आपण सामान्य माणूस आपला सगळा पैसा ठेवतो, फिक्स डिपॉझिट काही होऊ नये म्हणून ठेवतो, त्या बँकासुद्धा जर अशी गैरकृत्य करत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.